एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झालाय। पुण्यातील मांत्रिक महिला लुबाडलेले 14 कोटी आता परत द्यायला तयार झाली आहे। आयटी इंजिनियर दीपक डोळस यांची तिनं फसवणूक केल्याचं समोर आलं होतं। मांत्रिक वेदिका पंढरपूरकर, तिचा नवरा कुणाल पंढरपूरकर यांना अटक करण्यात आली आहे। वेदिकाचा गुरु दीपक खडके देखील सध्या अटकेत आहे। तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज वेळोवेळी फेटाळले गेले। वेदिकाचे वकील आज न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत। आम्ही जो एक ही वेगळी केस म्हणून आम्ही घेतली होती, कारण त्या मुलींच्याकडे आपण जर पाहिलं असेल तर त्या मुली ज्या होत्या तर त्या डिसेबल होत्या। त्या डिसेबल असल्यामुळे पहिल्यापासून आमचं त्यांना शिक्षा देणं ही अशी आमची कुठलीही मागणी नव्हती। आमची मागणी होती की फिर्यादीला त्याची झालेली फसवणूक झालेली रक्कम कशी मिळेल हे पहिल्यापासून आम्ही फोकस ठेवलं होतं। ते फोकस ठेवल्यानंतर त्यांनी त्यांच्या बचावाखातीर त्यांचे जामीन अर्ज, कलम डिलीट करा असे 2-3 अर्ज केले होते। ते आम्ही ठामपणे ते फेटाळून लावले। आम्ही कोर्टात युक्तिवाद केला, कोर्टाला पटवून दिलं की कशा प्रकारे ही शुद्ध फसवणूक आहे। भोंदू बाबांनी त्यांना बरं करतो ह्याच्यासाठी ही रक्कम जी घेतलेली ही व्हाईटची रक्कम आहे पूर्ण। आणि सरते शेवटी ज्यावेळेस त्या आरोपींना हे लक्षात आलं की आपल्याला आता ज्यावेळेस हे पैसे भरल्याशिवाय याच्यातून सुटका नाही, त्यावेळेस काल ज्यावेळेस MCR पोलिसांनी त्यांना हजर केलं होतं तेव्हा न्यायालयात त्यांनी 14 कोटी 39 लाख रुपये रक्कम 30 दिवसामध्ये जमा करतो अशी न्यायालयाला माहिती दिलेली आहे। आणि ती माहिती दिल्यानंतर त्यांनी आज जामिनाच्या अर्जासाठी कामकाज ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आमचं देखील म्हणणं आहे की त्यांना जामीन निश्चितच देण्यात यावा। त्यांच्याला आत ठेवून आम्हाला किंवा त्या मुलींना काही रिलीफ मिळणार नाहीये, कारण ह्या मुलींचा जे संगोपनाचा आज प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न अनेकांच्या मनात या निमित्ताने उपस्थित होऊ शकतो की वेदिका पंढरपूरकर आणि इतर आरोपींनी जामीन मिळावा यासाठी न्यायालयामध्ये असं प्रतिज्ञापत्र केलंय। बाहेर आल्यानंतर ते पैसे देतीलच याची खात्री काय? हे बघा, ही कोर्टाची फसवणूक होईल। हे आज डोळस कुटुंबियांची फसवणूक झाली आहे, तर त्यांना आज जावं लागलंय। जर हे ते न्यायालयाकडे कुठल्या गोष्टीसाठी बेल मागतायत की आम्हाला आमच्या प्रॉपर्टी किंवा काय असतील कुठं पैसे गुंतवणूक केलेले ते सगळं विकून त्यांना पैसे भरायच्यात, तर ही न्यायालयाची इनडायरेक्टली फसवणूक होईल। जर अशा पद्धतीने त्यांनी केलं तर ते भविष्यात कधीही जामिनास पात्र राहणार नाही। तर हे जे काही त्यांनी पुरुषीस जोडलेलं आहे, एका अर्थाने ॲफिडेव्हिट ज्याला आपण म्हणू, याच्यामध्ये तीनही आरोपींच्या सह्या आहेत, त्यांच्या वकिलांच्या सह्या आहेत आणि त्याचबरोबर न्यायाधीशांची देखील यावरती सही आहे। एका अर्थाने हे जे काही डॉक्युमेंट आहे हे नोंद झालेलं आहे, त्यामुळे आता यापासून काही त्यांना मागे हटता येणार नाहीये। आता बऱ्याच अडचणींचा तुम्ही सामना करत असाल। तुमचं राहतं घर तुम्हाला विकावं लागलं होतं, भाड्याच्या घरात तुम्ही राहत होता। हो सर, अजूनही म्हणजे 1 महिन्यापासून 6-8 महिन्यापासून तर खूप प्रॉब्लेम सुरू आहेत। होपफुली आता पण सेम प्रॉब्लेम सुरू आहेत, पण आता आशेचं किरण दिसतंय की हे बाहेर आले तर आम्हाला थोडं तरी। तुमच्या पैशातून त्यांनी काय काय खरेदी केलंय वेदिका पंढरपूरकरनी? सर, हे मी डायरेक्टली आम्हाला असं वाटतं की त्यांनी घर खरेदी केलं आहे, तो बंगले खरेदी केला आणि काही त्यांनी पैसे गाड्यांमध्ये आणि काही नाशिकच्या खडके बाबांच्या घरामध्ये इन्व्हेस्ट केलेत असं आम्हाला वाटतं। ठीक आहे, आता तुमचे हे पैसे तर तुम्हाला परत मिळतील असं हे याच्यावरून दिसतंय, पण या सगळ्यातून तुम्ही काय धडा घेतलाय? कारण हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर तुमच्याबद्दल देखील अनेकांनी प्रश्न निर्माण केले होते, उपस्थित केले होते की तुम्ही इतके शिकले सवरलेले आहात तरी देखील या अंधश्रद्धेला तुम्ही का म्हणून बळी पडलात? सर, यामध्ये माझा सगळ्यात मोठा धडा आहे की खरंच अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नका। डॉक्टर आणि मेडिकल सायन्सला बिलीव्ह करा आणि आपली बुद्धी शाश्वत ठेवा। आणि आम्हाला जे झालं होतं, जे त्याला हिप्नोटिझम म्हणता येईल बेसिकली, तर ते तुम्ही अलर्ट राहा, एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही अलर्ट राहा, म्हणजे आमच्यासारखे गड्ड्यात जाणार नाही। कारण याच्यातनं सर बाहेर येणं खूप कठीण असतं। आमचंच आम्हाला माहिती आहे की किती आम्ही याच्यातनं गेलो आहे। आमचा जीवनाचा धडा झाला आहे सर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।